नमस्कार मंडळी, मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नव्याने आलेल्या सर्व ज्योतिषप्रेमी मंडळींचं मनपूर्वक स्वागत. या चॅनलवर आपण प्रत्येक ग्रह परिवर्तन, लग्न राशीनुसार मासिक भविष्य, ग्रहण, पंचांग, शुभ मुहूर्त, वास्तू आणि वैदिक ज्योतिषशास्त्राची संबंधित सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती जाणून घेत असतो. जर तुम्ही अजूनही नक्षत्र ज्योतिष चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आगामी महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. मंडळी, कोणतेही राशी भविष्य ऐकताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. ग्रह आणि नक्षत्र आपल्या जीवनात संधी निर्माण करतात, काही गोष्टींबाबत सावध राहण्याचा इशाराही देतात, परंतु आपल्या आयुष्याचं खरं भविष्य आपल्या कर्मानेच घडत असतं. म्हणून आजचा हा संपूर्ण व्हिडिओ सकारात्मक दृष्टिकोनातून ऐका. चला तर मग आता जाणून घेऊया धनु लग्न असलेल्या व्यक्तींसाठी ऑगस्ट 2026 हा महिना कसा राहणार आहे. मंडळी, धनु लग्नासाठी ऑगस्ट महिना हा भाग्य, करिअर, शिक्षण, गुरुजनांचे सहकार्य, परदेश प्रवास, मान सन्मान आणि भविष्याची दिशा ठरवणारा अत्यंत महत्त्वाचा महिना आहे. या महिन्यात शुक्रदेव, मंगळदेव, बुधदेव आणि सूर्यदेव यांच्या गोचरामुळे तुमच्या जीवनात काही अत्यंत सकारात्मक बदल घडू शकतात, परंतु काही ठिकाणी संयम आणि योग्य निर्णय घेणेही तितकेच आवश्यक असेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम पाहूया शुक्रदेवांचा प्रभाव. या महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्रदेव कन्या राशीत प्रवेश करत आहे. धनु लग्नासाठी हा 10वा भाव आहे. 10वा भाव म्हणजे करिअर, व्यवसाय, प्रतिष्ठा, सामाजिक स्थान आणि कर्मभाव. या काळात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही घेतलेली मेहनत आता हळूहळू फळ देऊ लागेल. काही व्यक्तींना नवीन जबाबदारी मिळेल, काहींना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो, तर काहींना नोकरीत बदलीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळतील, नवीन करार होण्याची शक्यता आहे, परंतु शुक्रदेव या ठिकाणी पूर्ण ताकदीने कार्यरत नसल्यामुळे कामामध्ये परिपूर्णता ठेवावी लागेल. निष्काळजीपणा किंवा काम पुढे ढकलण्याची सवय या महिन्यात नुकसान करून देऊ शकते. म्हणून प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करा, तसाच प्रयत्न करा. आता पाहूया मंगळदेवांचा प्रभाव. या महिन्यात मंगळदेव मिथुन राशीत प्रवेश करून तुमच्या सप्तम भावात विराजमान होत आहे. सप्तम भाव म्हणजे विवाह, जीवनसाथी, भागीदारी, व्यवसायातील पार्टनर आणि सार्वजनिक संबंध. मंगळदेवांच्या या गोचरामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल, व्यवसायात धाडसी निर्णय घेण्याची तयारी होईल, नवीन भागीदारीची संधी मिळू शकते. ज्या व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ नियोजन करण्यासाठी चांगला आहे, परंतु मंगळदेवाचा स्वभाव उग्र असल्यामुळे जीवनसाथीशी किंवा व्यवसायातील भागीदाराशी बोलताना अहंकार टाळा. लहानशा कारणावरून वाद निर्माण होऊ शकतात. मतभेद झाले तर शांतपणे चर्चा करा, कारण योग्य संवादामुळे अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. ज्या व्यक्ती विवाहयोगाची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठीही काही चांगल्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे, परंतु कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. एकमेकांना पुरेसा वेळ द्या, स्वभाव समजून घ्या आणि त्यानंतरच पुढे जा. आता पाहूया बुधदेवांचा प्रभाव. बुधदेव कर्क राशीत प्रवेश करून तुमच्या 8व्या भावात विराजमान होत आहे. 8वा भाव हा संशोधन, गुप्त ज्ञान, वारसा, विमा आणि जीवनातील अचानक बदलांचा भाव आहे. बुधदेवांच्या कृपेने या काळात तुमची निरीक्षण शक्ती वाढेल, नवीन विषय शिकण्याची आवड निर्माण होईल. ज्योतिष, अध्यात्म, संशोधन, वैद्यकीय क्षेत्र किंवा तांत्रिक शिक्षणाशी संबंधित व्यक्तींना हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. मात्र आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावध रहा.
कोणतेही कागदपत्र न वाचता स्वाक्षरी करू नका. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. मंडळी, ऑगस्ट महिन्याचा हा पहिला अर्धा भाग तुमच्या जीवनातील काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी देणारे आहे. करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात वाढ, नवीन संपर्क आणि भागीदारीतून लाभ या सर्व शक्यता निर्माण होत आहे. पण संयम, योग्य नियोजन आणि स्पष्ट संवाद या 3 गोष्टी या महिन्यात तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. आता पाहूया सूर्यदेवांचा प्रभाव. ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करत आहे. धनु लग्नासाठी हा 9वा भाव आहे. 9वा भाव म्हणजे भाग्य, धर्म, गुरु, वडील, उच्च शिक्षण, तीर्थयात्रा, परदेश प्रवास आणि जीवनाला योग्य दिशा देणारा भाव. मंडळी, या महिन्यात सूर्यदेवांचा हा गोचर तुमच्या भाग्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करू शकतो. ज्या कामांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अडथळे येत होते, ती कामे आता हळूहळू मार्गी लागू शकतात. भाग्याची साथ मिळू लागेल. योग्य व्यक्तींची भेट होईल. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मिळेल. काही व्यक्तींना गुरुजनांच्या सहकार्यामुळे मोठी संधी मिळू शकते. परंतु सूर्यदेवांसोबत केतुदेवांचाही प्रभाव असल्यामुळे गुरुजन, वरिष्ठ अधिकारी, वडील किंवा मार्गदर्शक व्यक्तींशी मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. स्वतःचे मत योग्य असले तरी ते नम्रपणे मांडण्याचा प्रयत्न करा. अहंकारामुळे मिळालेली संधी गमावू नका. या महिन्यात जितका नम्र स्वभाव ठेवाल तितकी भाग्याची साथ अधिक मिळेल. आता बोलूया उच्च शिक्षण आणि परदेशाशी संबंधित योगांबद्दल. जर तुम्ही परदेशात शिक्षण, नोकरी, संशोधन किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर या महिन्यात काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. अर्ज मंजूर होणे, महत्त्वाचा ईमेल येणे, मुलाखतीचे बोलवणे किंवा योग्य व्यक्तींचा संपर्क मिळणे अशा शक्यता निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला आहे. नवीन विषय शिकण्याची प्रेरणा मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा योग्य उपयोग करून घ्यावा. आता पाहूया सूर्यग्रहणाचा प्रभाव. ऑगस्ट महिन्यात होणारे सूर्यग्रहण तुमच्या 9व्या भावाच्या ऊर्जेला स्पर्श करत असल्यामुळे भाग्याशी संबंधित निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्यावेत. विशेषतः 12 ऑगस्टच्या आसपास कोणत्याही महत्त्वाच्या प्रवासाचे नियोजन, मोठी गुंतवणूक, नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा कायदेशीर बाबींशी संबंधित निर्णय काही दिवस पुढे ढकलणे अधिक हिताचे ठरू शकते. ग्रहणाच्या काळात घाईघाईने घेतलेले निर्णय नंतर बदलावे लागू शकतात. त्यामुळे संयम ठेवा, निरीक्षण करा आणि योग्य वेळेची वाट पहा. आता करिअरबद्दल बोलूया. या महिन्यात करिअरमध्ये स्थिरता दिसून येईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास वाढेल. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन व्यवहार मिळू शकतात. विशेषतः शिक्षण, कायदा, धार्मिक सेवा, प्रवास, प्रकाशन, ऑनलाईन व्यवसाय आणि सल्लागार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना या काळात चांगले यश मिळू शकते. मात्र कोणत्याही मोठ्या करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक वाचा. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, परंतु त्याचबरोबर काही अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतात. विशेषतः प्रवास, शिक्षण, घरातील धार्मिक कार्य किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढू शकतो. म्हणून बजेट तयार करून खर्च करा. भविष्यासाठी बचत करणे विसरू नका. कौटुंबिक जीवनाबद्दल घरामध्ये वातावरण सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. आई वडिलांसोबत वेळ घालावा, त्यांचे आशीर्वाद घ्या. जीवनसाथीशी संवाद वाढवा, त्यांच्या भावना समजून घ्या. ज्या व्यक्ती विवाहित आहेत त्यांनी काम आणि कुटुंब यामध्ये योग्य समतोल राखण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यात पचनसंस्था, यकृत, रक्तदाब आणि मानसिक थकवा या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. बाहेरचे अन्न कमी खा. योग, प्राणायाम
आणि नियमित व्यायाम यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहील. एकंदरीत ऑगस्ट महिन्याचा दुसरा अर्धा भाग धनुलग्नाच्या व्यक्तींना भाग्याची साथ, करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी देणारा ठरू शकतो. पण या सर्व यशामध्ये नम्रता, संयम आणि योग्य निर्णय याची साथ असेल तर यश दीर्घकाळ टिकून राहील. आता पाहूया ऑगस्ट महिन्याच्या शेवटी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा प्रभाव. मंडळी, चंद्रग्रहणाचा परिणाम सर्वप्रथम आपल्या मनावर, विचारांवर आणि भावनांवर होत असतो. धनुलग्नाच्या व्यक्तींनी या काळात भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. विशेषतः प्रवास, आर्थिक व्यवहार, नवीन भागीदारी किंवा नोकरी बदलण्याचा निर्णय काही दिवस विचार करूनच घ्यावा. या काळात काही जुन्या गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात. एखादे अपूर्ण काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. काही लोक पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. पण भूतकाळातील अनुभव लक्षात ठेवूनच पुढे जा. मंडळी, जर संपूर्ण ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर हा महिना धनुलग्नासाठी भाग्य जागृत करणारा, ज्ञान वाढवणारा आणि जीवनाला नवीन दिशा देणारा महिना ठरू शकतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, गुरुजनांचा सल्ला घेतला आणि संयम राखला तर या महिन्याचा लाभ पुढील अनेक महिन्यापर्यंत मिळू शकतो. आता जाणून घेऊया या महिन्यातील काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय. मंडळी, प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगवेगळी असते. प्रत्येकाला सर्वच उपाय करणे शक्य होईलच असे नाही. म्हणून मी तुम्हाला काही पर्याय देत सांगत आहे. यापैकी श्रद्धेनुसार, वेळेनुसार आणि आपल्या परिस्थितीनुसार तुम्हाला जे शक्य असेल ते उपाय अवश्य करा. उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनामध्ये श्रद्धा, सकारात्मक भावना आणि सातत्य. पहिला उपाय, दर गुरुवारी भगवान श्री विष्णू किंवा दत्तात्रेयांची भक्तिभावाने पूजा करा. ओम ब्रूम बृहस्पतये नमहा या मंत्राचा 108 वेळा जप करा. जर मंत्रजप शक्य नसेल तर विष्णू सहस्त्रनामातील काही नामांचे वाचन करा. तेही शक्य नसेल तर फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा काही मिनिटे जप करा. यामुळे गुरुदेवांची कृपा प्राप्त होण्यास मदत होते आणि भाग्य अधिक बळकट होते. दुसरा उपाय, दर रविवारी सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या लोटातून स्वच्छ जल अर्पण करा. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. जर ते शक्य नसेल तर गायत्री मंत्राचा 21 वेळा जप करा. यामुळे सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळतो, आत्मविश्वास वाढतो, करिअरमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तिसरा उपाय, विद्यार्थी असाल किंवा नवीन ज्ञान मिळवण्याची इच्छा असेल तर दर गुरुवारी एखाद्या विद्यार्थ्याला वही, पुस्तक किंवा पेन भेट द्या. जर ते शक्य नसेल तर एखाद्या गरजू मुलाच्या शिक्षणासाठी आपल्या परीने छोटीशी मदत करा. हे दान गुरुदेवांना अत्यंत प्रिय मानले जाते. चौथा उपाय, या महिन्यात शक्य असल्यास एखाद्या मंदिरात, गोशाळेत किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करा. जर अन्नदान शक्य नसेल तर पक्ष्यांसाठी धान्य, गाईला हिरवा चारा किंवा एखाद्या भुकेल्या व्यक्तीला एक वेळचे जेवण द्या. लक्षात ठेवा, दानाची रक्कम मोठी असण्यापेक्षा दानामागील भावना मोठी असते. आता पाहूया या महिन्यात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे. गुरुजनांचा अपमान करू नका. आई-वडिलांशी उद्धटपणे बोलू नका. ग्रहणाच्या काळात मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. प्रवासामध्ये निष्काळजीपणा करू नका. कोणालाही विचार न करता पैसे उधार देऊ नका. रागाच्या भरात नाते बिघडेल असे शब्द वापरू नका. मंडळी, धनुलग्नाच्या व्यक्तींची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांच्या आशावादी स्वभाव, ज्ञानाची ओढ आणि कोणत्याही परिस्थितीत पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची क्षमता. ऑगस्ट महिना तुम्हाला स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची एक सुंदर संधी देणार आहे. भाग्याची साथ मिळेल, पण त्या भाग्याला योग्य कृतीची जोड देणे हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अजूनही नक्षत्र ज्योतिष चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
जेणेकरून आगामी सर्व महत्त्वाचे ज्योतिष विषय तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के. पुन्हा भेटू अशाच एका नव्या आणि अभ्यासपूर्ण ज्योतिष विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. नेहमी सकारात्मक राहा. आणि शेवटी आपल्या चॅनलची सर्वात महत्त्वाची ओळ, ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त योग्य मार्ग दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब घडवतं. म्हणून नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.